नमस्कार मित्रांनो. कालच्या आपल्या पाचट व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक शब्द आला होता ऑर्गॅनिक कार्बन. पाचट व्यवस्थापनाने आपला जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. हा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आणि याचं महत्त्व का आहे शेतीमध्ये, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयात. नमस्कार, मी उत्कर्ष माने आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण पूर्णपणे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. सेंद्रिय कर्ब म्हणजेच जमिनीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता जी आहे ना, पूर्णपणे ह्या सेंद्रिय कर्बावरती अवलंबून असते. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर सेंद्रिय कर्ब हा आपला जमिनीचा बँक बॅलन्स आहे असं समजलं तरी चालेल. जेवढा जास्त तेवढं पीक चांगलं येणार, जोमदार येणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सेंद्रिय कर्ब म्हणजे नक्की काय? तर सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे कुजलेले वनस्पतीचे अवशेष असतात. वनस्पती आपण हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय, कारण फक्त पिकाचंच नाही तर आपल्या जमिनीमध्ये जे गवत काडी वगैरे उगवते त्याचे सर्व अवशेष, जनावरांचे कुजलेले शेणखत आणि सूक्ष्म जीवाणू यांच्यातून जो पदार्थ तयार होतो त्याला सेंद्रिय पदार्थ असं म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय पदार्थामध्ये जो साचलेला कार्बन असतो तो आपला सेंद्रिय कर्ब झाला. आता हा किती प्रमाणात असला पाहिजे, म्हणजे याचं आपण मोजणार कसं? तर हा टक्केवारीमध्ये मोजतात. साधारणतः 0.5% कमी असेल तर तो आपण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा कमी आहे असं समजतो. आणि जर त्याच ठिकाणी आपल्या 0.75 पर्यंत जर असेल तर साधारणतः मध्यम, आणि 75 ते 1% म्हणजे 0.75 ते 1% असेल तर तो आपण चांगला आहे असं समजतो. आणि ज्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा 1% जास्त आहे त्या जमिनी एकदम उत्तम असतात आणि या जमिनीमध्ये पीक एकदम जोमदारपणे येतं. तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा किती असला पाहिजे? कमीत कमी 0.75% एवढा तरी असला पाहिजे. आणि हे आपल्याला कुठून समजणार? तर आपण जो माती परीक्षणचा अहवाल काढतो त्याच्यामध्ये आपल्याला हा सेंद्रिय कर्ब किती आहे हे समजून येतं. आपल्या शेतीसाठी सेंद्रिय कर्ब का महत्वाचं आहे? सेंद्रिय कर्बानं काय होतं? तर सेंद्रिय कर्बानं आपली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय होतं, सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीमध्ये चांगला असेल तिथली जमीन ही तुम्हाला भुसभुशीत दिसणार, पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण पीक चांगलं आणायचं म्हटलं की काय करतो? खतं आणून टाकतो बाजारातून. पण हे जे रासायनिक खतं आपण जे आणून टाकतो त्याची उपलब्धता होती का नाही कोणाला माहिती. फक्त आपण टाकून दिले, समाधानासाठी आपलं झालं, आपण आणला खत टाकलं, पण ते पिकाला उपलब्ध झालंय का नाही माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. तर हा जर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमधला चांगला असेल तर हा सेंद्रिय कर्ब काय करतो, तुम्ही टाकलेली खतं जी आहेत ना ह्या सेंद्रिय कर्बाला चिटकून बसतात आणि हे मुळांना हळूहळू पुरवायचं काम हे सेंद्रिय कर्ब करतो. जर तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तिथं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी देखील कमी राहणार आणि तुम्ही टाकलेली खताचं लिचिंगची जी प्रोसेस